रणधुमाळींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्टार माझाला खास मुलाखत दिली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये ते का उतरले नाहीत या आणि अशा अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिली आहेत। पाहूयात उद्धव ठाकरे यांची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। नमस्कार, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। दोन ठाकरेंच्या भांडणात मराठी माणसाचं काय होणार? आता हा प्रश्न तसा जुना झालाय। आता प्रश्न आहे तो मुंबई महापालिकेचं काय होणार हा, आणि त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे जे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। उद्धवजी, स्टार माझामध्ये आपलं स्वागत। सध्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे, प्रचार रंगात येऊ लागलेला आहे। मैदानाचं राजकारण मात्र गाजत आहे। आता मी काय करून दाखवतो बघा अशी भाषा वापरताय। करून दाखवतो काय हे म्हणण्यापेक्षा आम्ही करून दाखवलेलं आहे ते मी सगळ्यांना दाखवतोय। आणि गेली 5 वर्ष संघर्ष तर आमच्या पाचवीला पुजलेला आहे, त्याला काय मी डरत नाही, त्याला मी घाबरत नाही। उलट जेवढा दुश्मन अंगावर येईल तेवढा शिवसैनिकाला एक चेव येतो, जोश येतो, आणि संघर्ष करून मिळवलेला विजय त्याची गोडी ही जास्त असते। आणि म्हणून आम्हाला कोणाची काही चिंता नाही, परवा नाही, कारण आम्ही मुंबईकरांना बांधलेले आहोत। नाही, शत्रू दुश्मन राजकीय असतेच। कोण प्रमुख जे आता काही न करता आमच्या अंगावरती येतात ते, ज्यांना मुंबईची चिंता आहेत ना, मुंबईच्या समस्या आहेत, आणि त्या समस्या सोडवण्यासाठी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेला मुंबईकरांनी आमच्यावरती विश्वास दाखवला। यावेळेला 4थ्या वेळेला ते सलग आमच्यावरती विश्वास दाखवणार आहेत। याचं कारण बोलणारे खूप आहेत। करून दाखवतो काय सांगता येत नाही, म्हणजे उद्या असंही कोणी बोलेल की तुम्ही मुंबई महापालिका आमच्या ताब्यात द्या, आम्ही चीनचा बंदोबस्त करू। आहे का, हिंमत आहे का तुझ्यात? आणि मुंबई महापालिकेचा तो विषय येतो का? तर काहीतरी बोलू नका। धुळवड आहे मार्चमध्ये, तेव्हा धुळवड करा, पण निवडणुकीत धुळवड करून धुळफेक करून मतं मिळवू नका। धुळफेक करून मतं मिळवू नका। 3 वेळेला मतं दिली मराठी माणसानं, मुंबईकरांना। तुम्हाला काय केलं तुम्ही मुंबईसाठी? हे दाखवलं ना, मी करून दाखवले। आज तुम्हीच म्हणालात की रणधुमाळी सुरू झालेली आहे। या रणधुमाळीमध्ये करून दाखवतो म्हणणारे अनेक पक्ष आहेत, पण करून दाखवलं हे म्हणणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे। तुम्ही सांगताय करून दाखवलं, बॅनर लागले, पोस्टर लागले, होर्डिंग सगळीकडे दिसत आहेत। अगदी नरेंद्र मोदींनी सुद्धा लावली तशी सुद्धा आम्ही होर्डिंग लावली। अगदी पोस्टर्स दिसत आहेत। पोस्टर्स नाही लावली कारण आम्ही मुंबई खराब नाही, पोस्टर्स नाही, होर्डिंग्स लावली। होर्डिंग्स दिसत आहेत रस्त्यांवर। नाही, आता काढली कारण आचारसंहिता सूट नाही, ठीक आहे, पण खड्डेच आहेत तेही दिसत आहेत। हा, याचं कारण असं, ज्याच्याशी एक जवळीक असते ना, ज्याला जिथे जायचं असतं, म्हणजे विशेषतः मी राजकीय विरोधकांबद्दल बोलतोय, ज्यांना खड्ड्यात जायचं त्यांना खड्डेच दिसणार, आणि ज्यांना आम्ही केलेली कामं जसं पिण्याचं पाणी आहे, अनेकदा काय होतं की चांगल्या गोष्टीकडे आपल्याला बघण्याची सवयच लागलेली नाहीये। पण नागरिकांना तुम्ही विचारा, मुंबईसाठी शिवसेनेने काय काय केलं। मुळामध्ये नैसर्गिक आपत्ती असो किंवा दुसरी मानवनिर्मित म्हणजे अतिरेक्यांचा हल्ला असो, जेवढ्या एका जिद्दीने आणि तळमळीने शिवसैनिक त्याच्यात उतरतो मदतीला, तेवढी इतर राजकीय पक्ष उतरत नाहीत। पाण्यासाठी एकच मुद्दा मी तुम्हाला सांगतो, किंबहुना तुम्ही मला प्रश्न विचारा, कोणतंही क्षेत्र असं मला दाखवा की जिकडे गेल्या 5 वर्षात आम्ही प्रयत्नच केले नाही। पाणी पुरवठ्यामध्ये आपल्याला माहिती आहे का, जगभरातली जर का शहरांची आपण यादी घेतली तर त्याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त दराने पाणी देणाऱ्या महापालिकांमध्ये मुंबई ही महापालिका मला वाटतं पहिल्या 5मध्ये येते। याची कल्पना आहे का? मुंबईमध्ये जेवढी वस्ती आहे, साधारणतः 1.5-2 कोटीची वस्ती आहे, आणि आपल्या सुविधा ज्या आहेत त्या 80-90 लाख लोकांना पुरतील एवढ्याच आहेत, आणि मग त्या 80-90 लाख लोकांचं पाणी आम्ही 1.5 कोटी मुंबईकरांना पुरवतोय। काय ओढाताण होते ती होते, पण आम्ही हात वर करून बसलेलो नाही आहोत। मुंबई महापालिका स्वतःचं धरण बांधणारी पहिली महापालिका आहे, स्वस्तात पाणी देणारी ही एकमेव महापालिका आहे, कर्जमुक्त असणारी ही एकमेव महापालिका आहे। आरोग्यासाठी सुद्धा हॉस्पिटल्स, अद्ययावत जे हॉस्पिटल केलेत, तुम्ही मला सांगा की देशातली कोणती अशी महापालिका आहे की जिच्या हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट सारखी सुद्धा मोठी शस्त्रक्रिया गरिबांसाठी स्वस्त दरात होती? उद्धवजी, तुम्ही जे म्हणताय करून दाखवलं तर ठीक आहे, पण दिल्लीत गेलात तर दिल्लीत पाणी तुमतं नाही, दिल्लीत पाणी तुमतं ते आता तुम्हाला लागलं, त्याच्या अगोदरपासून मुंबईत तुंबत होतं। मुंबईत पाणी तुंबत नाही, ह्याचं कारण असं, हेच तुम्हाला मी सांगतोय, 2005 साली जो पूर आला, तो पूर आल्यानंतर आपण आता जिथे बसलोय तिथे सुद्धा जवळपास कमरेएवढं पाणी आमच्या घरामध्ये, मातुश्रीमध्ये घुसलं होतं। 2005 साली जेवढा पाऊस झाला, जवळपास तेवढाच पाऊस याही वर्षी झाला, पण पाणी तुंबलं नाही, पूर आला नाही। बरं, पाणी तुंबलं नाही तसं नाही, एक एक पूर्ण करू द्या, मग तुमच्या प्रश्नाच्या फैरी करा।
तेवढाच पाऊस होऊन सुद्धा पाऊस पडला त्याच वेळेला समुद्राला भरती सुद्धा होती. मुंबईची भौगोलिक जी मांडणी झालेली ती आपण नाही केलेली. जसं आता कलानगर हा जो परिसर आहे तो एखाद्या बशीसारखा झालेला आहे. बाजूने MMRDAचा रस्ता झालेला आहे, BKC झालेला आहे, हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे झालेला आहे आणि पाणी तुंबताना पाणी जाण्यासाठी निसरवण्यासाठी मार्गच नाहीये. तर तो मार्ग आम्ही शोधून काढलाय. इर्ल्याचं पंपिंग स्टेशन सुरू केलं, लवग्रवच्या इकडे सुरू झालं, आणखीन 2 पंपिंग स्टेशन येत्या पावसाळ्याच्या आत होत आहेत आणि ही पंपिंग स्टेशन्स केली म्हणून यावेळेला पूर आलेला नाही. पाणी येतं, पाणी साठतं, कारण तो भौगोलिक परिस्थिती तशी आहे. पण आलेलं पाण्याचा निचरा हा तेवढ्याच तत्परतेने होतो. अगदी. तर इकडे कोणाचं लक्ष नाही का? नाही, तुम्ही आता सांगताय या निमित्ताने लोकांच्या लक्षात तुम्ही ते आणून देताय. पण आपण जर दिल्लीत मुंबईकर गेला, बँगलोरला गेला की त्याला उंच उडणारी ती मेट्रो रेल्वे दिसते, मोठे मोठे रस्ते दिसतात, मोठी मोठी गार्डन्स दिसतात. मुंबईत पहिलं म्हणजे मी तुम्हाला धन्यवाद देतो की मला माहित नाही, तुम्ही मला असं मी म्हणत नाही, पण आता हा प्रश्न विचारून तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात घातले. दिल्लीमध्ये मेट्रो दिसतं, मोनोरेल दिसते, सगळं दिसतं. मुंबईत का दिसत नाही? कोण करतंय मोनोरेलचं काम? कोण करते मेट्रोचं काम? आणि काल सुद्धा मी सभेसाठी जे फिरत होतो, आता मुंबईमध्ये रोज माझ्या 2-2 सभा आहेत, मुंबईभर तसा फिरतोच आहे. पण मेट्रोचे जे काय मार्ग आखलेत, जे खड्डे केलेले आहेत, त्या खड्ड्यात पडून लोकांचे मृत्यू सुद्धा झालेत. त्याची जबाबदारी सरकारची आहे. जबाबदारी मी झटकत नाहीये, पण हे मार्ग आखताना या सरकारने मुंबई महापालिकेला विश्वासात घेतलंय का? आणि मग त्यांनी पाप करायची आणि त्याचा खापर आमच्या डोक्यावर का? दिल्लीचा तुम्ही विषय काढलात. दिल्लीमध्ये दिल्ली महापालिकेच्या मागे राज्य सरकार आहे ठामपणे. राज्य सरकारच्या मागे काँग्रेसचं केंद्र सरकार आहे. मुंबई महापालिकेच्या मागे ना राज्य सरकार आहे ना केंद्र सरकार आहे. तरी सुद्धा माझं आव्हान आहे, ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातामधली जेवढ्या महापालिका आहेत त्यांची कामं काढा आणि आमच्या मुंबईमध्ये आमच्या युतीने केलेली कामं काढा, तराजूत टाका, बघा तुम्ही काय होते. अगदी. आता आपण आघाडी विरुद्ध युती या चर्चेपर्यंत पोहोचलेलो आहे. शिक्षणाचा सुद्धा जर का विषय घेतला, महापालिकेच्या शाळा वाईट अवस्थेत होत्या. म्हणजे कोणी महापालिकेच्या शाळेमध्ये एखाद्याचा मुलगा शिकतोय हे म्हणणं लाज वाटत होती. गेल्या 5 वर्षात आम्ही बऱ्याचशा महापालिकेच्या शाळांमध्ये इमारतीत सुधारणा केले. येत्या 5 वर्षात उरलेल्या शाळांमध्ये करतोय. पण त्याच बरोबरीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम ही पद्धत मला वाटत नाही संपूर्ण देशात कुठल्याही महापालिकेच्या शाळेमध्ये अवलंबली असेल. म्हणजे एक जर का चांगला शिक्षक असेल तर तो शिक्षक एका वेळेला हजारो शेकडो विद्यार्थ्यांशी बोलू शकतो. ते विद्यार्थी त्याची नाही. उद्धवजी, तुम्ही म्हणतात व्हर्च्युअल क्लासरूम आला, महापालिकेच्या शाळा आता जाव्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सांगावं अशा झाल्या. किती शिवसैनिकांची, किती पदाधिकाऱ्यांची मुलं जातात या शाळांमध्ये? मुंबई महापालिका ही फक्त शिवसैनिकांची का तुमचा मुलगा, म्हणजे तुम्ही शिवसैनिक आहात की नाही मला माहिती नाही, पण तुमच्या मुलाला त्या महापालिकेच्या शाळेत शिक्षणाचा अधिकार नाही? गरीब विद्यार्थ्यांना तिकडे शिकण्याचा अधिकार नाही? आणि शिवसैनिकांना नोकरी देणं आणि शिवसैनिकांची संसार उभे करणं हे शिवसेनेचं काम आहेच. पण मुंबई महापालिका म्हटल्यानंतर पाण्याचा प्रश्न विचारल्यानंतर मुंबईचं पाणी फक्त शिवसैनिकाच्या घरात नाही जात, आमच्यावरती टीका करणाऱ्यांच्या घरात, म्हणजे ते आम्हीच दिलेलं पाणी पिऊन पुन्हा आमच्यावरती टीका करतायत. नाही, पण एक आरोप जो सातत्यानं होतो, आरोप करणारे करू दे. नाही, शाळांचा ज्या वेळेला मुद्दा निघतो की ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिशला जातात शिकतातच आणि इतरांची मुलं मात्र महापालिकेच्या शाळेत शिकतात ना. पण म्हणून स्कॉटिशच्या शाळेचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत द्यायचंच नाही असं ठरवलं की काय तुम्ही? का महापालिकेच्या शाळेमधलं शिक्षण हे स्कॉटिश किंवा इतर कुठल्याही शाळेच्या तोडीचं आपण करायचं नाही, दर्जाचं करायचं नाही, असा कुठे नियम नाहीये? अगदी शाळांच्या विषयावरून आणि आघाडी हेच तर मी तुम्हाला सांगतोय की एखादा तज्ञ शिक्षक, समजा एक विचार करा, शाळेमध्ये एखाद्या साहित्यिकाचा किंवा समजा आता पाडगावकर साहेब आहेत, मंगेश पाडगावकर आहेत, त्यांची कविता असेल, विचार करा मंगेश पाडगावकर स्वतः येऊन महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते शिकवत आहेत. स्कॉटिशमध्ये जाऊन पाडगावकर शिकवतील? एखादा चांगला लेखक असेल, शास्त्रज्ञ असेल, कोणी असेल, तो येऊन महापालिकेच्या शाळेमध्ये येऊन शिकवू शकतो. एकाच वेळेला शेकडो हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. प्रायव्हेट शाळेमध्ये ही सोय आहे, सुविधा आहे, ही आम्ही करून दिली. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंबरोबरची ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की महापालिका निवडणूक आली, मराठीचा मुद्दा नाही आला. पण त्या अगोदर घेणार आहेत छोटासा ब्रेक. बघत रहा स्टार माझा. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक पोस्ट फ्री ऍड्स ऑन OLX.in. दादा तू आता बाप बनलायस, जागा घे. तू सुद्धा काका झालायस, तू घे. ओके. OLX वर जुनं सामान गेलं 45,000 आणि OLX वर बाळाचं सामान आलं 30,000.
OLX.in फ्री मध्ये ऍड पोस्ट करा आणि विका. सर्च करा आणि खरेदी करा. OLX.in इथे सारं काही विकलं जातं. Switch to digitally secured modern homes at Eastern Ranges. Fuddness. Profit.biz. A click away. And cut it! I believe that every day is a test where I have to prove myself. That destiny and hard work, they go hand in hand. It doesn't matter where you come from, as long as you believe in yourself. I believe in me. Asmi, for the woman of spirit. फिल्म्समध्ये पहिल्या रोलपासून अवॉर्ड विनिंग रोल्सपर्यंत आणि फिल्म्सच्या बाहेर टीम प्लेयरपासून टीम ओनरपर्यंत कितीतरी रोल्स प्ले केले, पण आता मिळाला आहे मला लाईफचा सर्वात स्पेशल रोल. आणि ही गुड न्यूज मला मिळाली प्रेगा न्यूजमुळे. आता पिरियड्स मिस झाल्यावर आपण प्रेग्नेंट आहात की नाही ही गुड न्यूज घर बसल्या मिळवा नव्या प्रेगा न्यूज प्रेग्नन्सी टेस्ट किट सोबत. मॉमनं मला दिले होते, आता हे तुझे. प्रेगा न्यूजने श्योर व्हा. योग्य निर्णय घेण्यासाठी कुठे मिळेल योग्य माहिती? महापालिका निवडणुकीबाबत सर्व माहिती सोप्या, साध्या आणि रोचक भाषेत. बघा कौल मराठी मनाचा रोज सायंकाळी 7:30 वाजता फक्त नंबर 1 मराठी न्यूज चॅनल स्टार माझावर. कौल मराठी मनाचा चे सहप्रायोजक पुण्याचे शुद्ध माक्याचे महाभृंगराज तेल, दौतियोग चूर्ण आजच रात्री घ्या आणि दैनिक पुण्यनगरी घराघरात मनामनात. छातीत जळजळतंय? कूल इट विथ जेल्युसिल. सौंदर्याबरोबर नखऱ्यांची झंझट आहे, तर रीतीमध्ये बेपरवाहीची भेसळ आहे. पण शौक एकदम खरा. पान विलास पान मसाला, शौक मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र देशा कॉन्टेस्टचा आजचा प्रश्न: कोणती एकादशी ही विठ्ठल भक्तांसाठी अतिशय महत्वाची असते? ए आषाढी एकादशी, बी माघ एकादशी. SMS करा खेळ A किंवा B आणि पाठवा 578228 या नंबरवर. दररोजचा विजेता कोण हे जाणून घेण्यासाठी पहा संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र देशा फक्त स्टार माझावर. योग्य निर्णय घेण्यासाठी कुठे मिळेल योग्य माहिती? महापालिका निवडणुकीबाबत सर्व माहिती सोप्या, साध्या आणि रोचक भाषेत. बघा कौल मराठी मनाचा रोज सायंकाळी 7:30 वाजता फक्त नंबर 1 मराठी न्यूज चॅनल स्टार माझावर. कौल मराठी मनाचा चे सहप्रायोजक पुण्याचे शुद्ध माक्याचे महाभृंगराज तेल, दौतियोग चूर्ण आजच रात्री घ्या आणि दैनिक पुण्यनगरी घराघरात मनामनात. स्टूपिड था मैं. I want. फुल पलटी. फुल. और जब मैं कह रही थी अब अकल आई ना. फाइनली. अब डीले नहीं करते हैं. घर चले. कलर भी सेम लेंगे. The new Maruti Suzuki Dzire. Dzire again. अगदी आपण आघाडी संदर्भातली मुख्यतः चर्चा करत होतो. आघाडीनं काय मदत केली, काँग्रेस सरकारनं मनपाला काय मदत केली, मुंबई महानगरपालिकेला मुख्यतः. आघाडी म्हणतेय की शिवसेनेचा जीव हा मुंबई महानगरपालिकेत आहे. एखाद्या पोपटात असा ना महनीय व्यक्तींचा तसा, आणि त्यामुळं ती हातातून काढली की शिवसेनेतला जीव जाणार. काढा ना, काढा. त्यांचा जीव कशात आहे? त्यांचा जीव कुठल्या पोपटात आहे? तो एक पोपट तरी दाखवा ना मला. अनेक पोपट आहेत त्यांच्याकडे. आजच्याच एका वृत्तपत्रात बातमी आलेली आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य आहे की शरद पवारांनी राज्याचं वाटोळं केलं.
परवा शरद पवार म्हणाले की हे दिल्लीतनं लेबल लावून आणलेलं पार्सल आहे. जर का शरद पवारांनी वाटोळं केलंय तर तुम्ही राज्यावरती वेटोळं घालून का बसलात? का लाच मारून वेगळे होत नाही? आणि आता सुद्धा एवढा शरद पवारांचा अपमान झाल्यानंतर किती त्यांना जागा पाहिजे होत्या? 65च्या वर. आणि एवढे हिडीस फिडीस करून सुद्धा लाचारासारखे त्यांच्या तिकडे जाऊन दारी जाऊन जे मिळेल पदरी पडलं पवित्र झालं, मिळतील ते जागा, देतील त्या जागा, म्हणजे वॉर्ड सुद्धा त्यांच्या पसंतीप्रमाणे नाहीत. कोणतेही वॉर्ड त्यांना टाकले गेले आणि भिकाऱ्याने वाडगा घेऊन पुढे जावं तसं त्यांची ती युती झालेली आहे, आघाडी झालेली आहे. ती कशासाठी केली मग? पण त्याचं कारण पण एक सांगतो तुम्हाला, त्यांचं म्हणणं एक खरं आहे, मुंबईमध्ये पैसा आहेच आणि ह्याच पैशाच्या जोरावरती केंद्र सरकार चालले असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि हाच संताप आहे माझा. मुंबईतून आजच्या क्षणाला सुद्धा या वर्षी सुद्धा दरवर्षी हा आकडा वाढत चाललेला आहे. 1.25 लाख कोटीचा महसूल केंद्रामध्ये जातोय, दिल्लीमध्ये जातोय. नुसता विचार करा तुम्ही, शक्य नाही मलाही कळतंय, पण 2 वर्षासाठी 1.25 लाख कोटी जर का केंद्राने मुंबईसाठी परत केले तर 2 वर्षामध्ये केवळ मुंबई नाही, मुंबई महापालिकेवरती कर्ज नाही पण अख्खं महाराष्ट्र राज्य जे हे मुंबईचं वाटोळं केले म्हणून आमच्यावरती आरोप करतायत, त्यांनी राज्याचं जे वाटोळं केलंय 2.5 लाख कोटीच्या खड्ड्यामध्ये, कर्जाच्या खड्ड्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्र घातलंय, 2 वर्षात एकटी मुंबई महाराष्ट्राला कर्जाच्या बाहेर काढू शकते. अगदी तुम्ही म्हणालात वाडगं घेऊन पवार आघाडीसाठी गेले आणि आघाडी पदरी पडली. पण असं एक विश्लेषण केलं जातं की शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा अलिखित असा करार होता ठाण्यात, महाराष्ट्रात. आता मी एक प्रश्न पूर्ण करून घेतो की अलिखित असा करार होता, तुम्ही ठाण्यात तोडाफोडीचं राजकारण केलं, अलिखित करार तुटला आणि म्हणून मग पवारांनी अखेरीस आघाडीचा धर्म स्वीकारला. अहो, त्यांचं मुळामध्ये जन्मच फोडाफोडीतून झालेलं आहे. जे मूळ पक्षातनं मोठे झाले, काँग्रेसमधनं काही लोक मोठी झाली, शिवसेनेतून काही लोक मोठी झाली आणि त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून स्वतःच कर्तृत्व म्हणून दाखवत असतील तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं? पण अलिखित करार होता, विधिलिखित आणि अलिखित वाचता येतं होता का? नाही, म्हणूनच म्हणता ना, येतो का वाचता? विधिलिखित आणि काय अलिखित, म्हणजे ज्याला पुरावाच नाही, अशा पुरावा नसलेल्या गोष्टीबद्दल तुम्ही अलिखित म्हणालात तर पुरावा आणा असं म्हटलं तर कुठे अलिखित आहे? या गोष्टीला काय अर्थ नाही. काहीतरी बडबडायचं म्हणून बडबडायचं. अलिखित म्हणजे काय? अलिखित कॉपी. गेल्या काळामध्ये तुम्ही जे कॉपी करतात ठाकरेंची, त्यांच्यावर मी काय म्हणत नाही, आता तुम्ही बोलला आमची कॉपी कोण करत असेल तर मी काय करू? पण ते म्हणतात की तुम्हाला कॉपी करता येत नाही. तुम्ही ज्यांना म्हणतात तुम्ही कॉपी करता, ते म्हणतात तुम्हाला कॉपी करता येत नाही. नाहीच येत करता, कारण मी ओरिजिनल आहे. कारण मी बाळासाहेब आणि माचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला कॉपी करण्याची गरजच कधी लागलेली नाहीये. कारण आमच्या रक्तामध्ये, नसानसामध्ये नैसर्गिकरित्याच ओरिजिनॅलिटी आहे. ठाण्यात जे घडलं गेल्या काळामध्ये, त्याही वेळेला आरोप झाला की नेतृत्व जे आहे, त्याची जी निर्णय प्रक्रिया आहे ती चुकीची आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातली जी शिवसेना होती ती काही अस्तित्वात येत नाही आहे. त्या पद्धतीने बाळासाहेबांनी कधी स्वप्नात वगैरे शिवसेना नाही पाहिली, त्यांनी प्रत्यक्षात दाखवली शिवसेना. अगदी प्रत्यक्षातली जी शिवसेना आहे बाळासाहेबांची, ती जी त्यांना जे निर्माण करायचं आहे ते काय निर्माण करू देत नाही. राणे गेले, तुमच्यावर आरोप करत. राणे गेले नाहीत, राणेला हाकलून दिलं बाळासाहेबांनी. बर, राज गेले, आरोप करत गेले. प्रत्येक जण जेव्हा जातो त्यावेळेला प्रत्येक जण म्हणजे असे किती जण गेले आणि एवढे जण गेल्यानंतर सुद्धा आज शिवसेनेचा पराभव करण्यासाठी 2 काँग्रेसचं पटत नसताना सुद्धा एकत्र यावं लागतंय ना. म्हणजे शिवसेनेची ताकद कमी नाही झालेली. जर का हे सगळे गेले, ते गेल्यानंतर शिवसेना संपली असती, तेवढ्या ताकदवान माणसांना एकत्र येण्याची गरज का लागली असती? अपमान सहन करून एकत्र काय यावं लागलं असतं? नाही, पण हे जे गेले, दरवेळेला गेल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स, गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात. नाही, वाईट गेलेल्याबद्दल वाईट बोलणार नाही. ते जे बोलतात ते मी फक्त तुम्हाला गेलेली लोक बोलायला लागले असतील तर हा एक चमत्कार आहे. अगदी ते असं बोलायला लागले आहेत की, किंवा ते बोलत आली आहेत की विठ्ठलावर आमची श्रद्धा आहे, बाळासाहेब आमचं देवस्थान आहे. पण विठ्ठलाच्या आजूबाजूचे जर बडवे आहेत, हे जे बोलले त्यांच्यावरती पण आता तेच आरोप होत आहेत. नाही, पण परांजपे तेच बोलतात. बरोबर आहे ना, पण त्यांचं, मी परांजपे हा बोलण्याचा विषयच नाहीये. कारण आनंद मधला फरक आहे. एक आनंद दिघे होते ज्यांनी शेवटचा श्वास सोडला पण भगवा सोडला नाही. तो आनंद दिघे, ते खरे, तो आनंद खरा. बाकीचे आनंद असतात, आनंदीबाई असतात, त्यांच्याबद्दल न बोललेलं. पण त्या परांजपे म्हणतात की त्यांची परिस्थिती झाली तीच परिस्थिती दिघेंची केली शिवसेनेने. ठाणेकर आणि शिवसैनिक
हे आनंद दिघेंना एवढ्यासाठी मानतात कारण आनंद दिघे, मी पुन्हा सांगतो, त्यांनी शेवटचा श्वास सोडला पण भगवा सोडला नाही. याला म्हणतात निष्ठा. एकदा कधीही निवडणूक लढली नाही. त्यांनी नेते आणि शिवसैनिक घडवले. घरातनं उठून ज्यांना आम्ही बोल्यावरती चढवलं त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. दिघे अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक होतेच. पण परांजपे म्हणतात की दिघेंनाही तोच त्रास दिला, तीच परिस्थिती केली. हे त्याला काय त्यांनी सांगितलं वाटतं. ठीक आहे, हे काहीतरी बोलावं लागतं आणि त्यांचं हसं जे झालेलं आहे ते ठाणेकरांना विचारत. ते संजीव नाईक पण काल आरोप करत होते की तुम्ही ऑफर दिली होती. कोणाला? त्यांना. ऑफर देण्या एवढी आमची ताकद आहे का त्यांना? त्यावेळी केवढे गडगंजी आहे त्यांच्याकडे. त्यांना आम्ही काय ऑफर देणार? आणि आमच्याकडे जीवाला जीव देणारे माणसं आहेत आणि ती ऑफर त्यांना आम्ही देणारच नाही. अशा लोकांना कशासाठी ऑफर देतो? मग का म्हणून अशा आरोप की शिवसेनेला दुसरं काय ऑफर तुम्ही दिली बोलू होती? शकता? दुसरं बोलू काय शकता? दुसरे आरोप काय करू शकता? एक तर हे सगळे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे एवढे आरोप होत आहेत. जे आमच्यावरती आरोप करतात त्यांच्यावरती प्रत्येकावरती कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा आरोप आहेच. मग तो बँक बुडवल्याचा असेल, बँकेत अफरातफर केल्याचा असेल, शैक्षणिक त्यांच्या संस्थेमध्ये केल्याचा असेल किंवा लवासाचा असेल, सगळ्यांवरती आरोपात अखंड बुडले ती माणसं. तसा आरोप आमच्यावरती नाहीये आणि त्या आरोपाची उत्तरं देता येत नाहीत म्हणून ते झाकण्यासाठी आरोप होत आहेत म्हणून आरोप केल्यानंतर ते मागे जातील असं त्यांना वाटते. महापालिका निवडणूक जवळ आली, ठाण्याची महापालिका जवळ आली की मराठीचा मुद्दा अचानक तापतो. यावेळेला नाही तापला? नाहीच तापला. याचं कारण मराठी लोकांना कळलेलं आहे आता की आपला कोण आणि खरा कोण आणि खोटा कोण. आणि तो मुद्दा आता तापू शकत नाही कारण तो एक होता विषय, तो झाला. आता खरं खोटं कळलं की अरे हे जे काय मुद्द्याचे बुडबुडे सोडणारे होते ते खरे काँग्रेसची सुपारी घेतलेले होते हे आता कळले लोकांना. शिळा झाला मुद्दा मराठीचा. मुद्दा शिळा नाही झाला. मराठीचा मुद्दा कायम राहणार पण त्याच्यावरती राजकारण हे शिळ झालं. कारण शिवसेना ही मराठी माणसाचीच आहे आणि ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं तेव्हा मराठी माणूसच उतरला. आणि म्हणून मी तर म्हणेन इतर भाषिक सुद्धा जे म्हणतायत की मुंबईत जर का शिवसेना नसती तर मुंबईत आज दाऊदचं राज्य असतं. हे सत्य आहे आणि हे सत्य सुद्धा कोणी नाकारू शकत नाही. उद्धव ठाकरेंची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत करून दाखवलं असं सांगणारा माझा एकमेव पक्ष आहे, बाकी सगळे करून दाखवू असं सांगतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच्या सगळे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. याच मुलाखतीबरोबर या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा स्टार माझा. दैनिक पुण्यनगरी, महाराष्ट्रातील करोड वाचकांची पसंती. वृत्तभेद, जिल्हा न्याय वृत्तांत, प्रवाह, संपादकीय बाणा, चित्रनगरी, महिलांसाठी सही, कुटुंबातील सर्वांसाठी दैनिक पुण्यनगरी.